गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त भागामध्ये मतदान पथकं हेलिकॉप्टरनं रवाना। खबरदारी म्हणून वायुसेनेच्या हेलिकॉप्टरनं मतदान पथकं आणि कर्मचाऱ्यांना रवाना करण्यात आलं। मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी पिंपरी चिंचवड पालिकेकडून विविध उपाययोजना। पालिकेकडून भव्य विंटेज कार आणि बाईक रॅलीचं त्याचबरोबर इतरही प्रदर्शनाचं आयोजन। प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। पुण्यामध्ये मतदान केंद्राच्या परिसरातील दुकानं 20 नोव्हेंबरला बंद असणार। पोलिसांकडून 100 मीटर परिसरातील दुकानं बंद ठेवण्याचे आदेश। हिंगोलीमध्ये खासगी बसमध्ये 1.5 कोटींची रक्कम मिळाल्याची माहिती। पेट्रोलिंग दरम्यान मोठी कारवाई। हिंगोली पोलिसांकडून अधिक तपास सुरू। जळगावमध्ये 5,59,61,00,000 रुपयांचं सोनं त्याचबरोबर चांदीचे दागिने जप्त। जळगावातील रेमंड चौकामध्ये स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलिसांची कारवाई। 3 सराफ व्यावसायिकांचे हे दागिने असल्याची माहिती।